हाय गाईज, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मकर संक्रांती आहे, त्यानिमित्त माझ्याकडून तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा। मकर संक्रांती दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात आणि गोड बोला म्हणतात। त्यामुळे कटुता विसरून नवीन नात्याची सुरुवात होते आणि जुनी नाती घट्ट होतात। तीळ उष्ण असल्यामुळे शरीराला ऊर्जा देतात। हिवाळ्यात तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते। तिळगुळ खाल्ल्याने शरीराला आवश्यक उष्णता मिळते। गोड बोला म्हणजे सर्वांशी प्रेमाने आणि एकोप्याने वागणे, त्यामुळे नात्यात गोडवा टिकतो। मकर संक्रांतीला कडू आठवणी विसरून नवी सुरुवात केली जाते। म्हणूनच तिळगुळ, वडी, लाडू, पोळी खाल्ली जाते। मकर संक्रांती निमित्त महिला हळदी कुंकवाचा सोहळा साजरा करतात। महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। एकमेकींना वाण म्हणून भेट वस्तू देतात, जे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। मकर संक्रांतीपासून दिवस तिळाच्या कणाप्रमाणे मोठे होऊ लागतात, म्हणजे रात्र लहान आणि दिवस मोठे होऊ लागतात। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।